एका वस्तूला 2000 रुपयाला विकले तेव्हा होणारा नफा हा त्या वस्तूला 2400 मध्ये विकल्यावर होणाऱ्या नफ्याच्या 6 पट आहे. तर खरेदी किंमत किती? खरेदी किंमत बरोबर x. प्रश्नात सांगितल्याप्रमाणे अगोदरची विक्री किंमत 2000 मायनस खरेदी किंमत म्हणजेच x बरोबर अगोदरचा नफा. नंतरची विक्री किंमत 2400 मायनस x बरोबर नंतरचा नफा. प्रश्नात सांगितल्याप्रमाणे नंतरच्या विक्री किमतीवर झालेल्या नफ्याच्या 6 पट नफा हा अगोदरच्या विक्री किमतीवर झालेला आहे, म्हणजेच गुणिले 6. समीकरण बनेल आपल्याला बरोबर फर्स्ट टर्म 2000 मायनस x गुणिले 6 बरोबर 2400 मायनस x. या पूर्ण टर्मला 6 ने गुणावं लागेल. 6 गुणिले 2000 म्हणजेच 12000 मायनस 6 गुणिले x म्हणजे 6x बरोबर दिस टर्म ॲज इट इज 2400 मायनस x. हे इकडे गेलं तर तिकडे 6x मायनस x बरोबर 12000 मायनस 2400. 6x मायनस x बरोबर 5x बरोबर 12000 मधनं 2400 मायनस केले 9600. 9600 भागिले 5 बरोबर x. तर आपल्याला मिळेल खरेदी किंमत x बरोबर 5 5 5 नाम 45 5 दुनी 10 म्हणजेच 1920 रुपये ही आली आपली खरेदी किंमत.